सावे, आज सकाळपासून तुझ्या पप्पांची लई आठवण येते ग. असं वाटतं की ते हे समजा बघायला इथे हवे होते. अगदी मनातलं बोललीस बघा आई. खरंच आज जर पप्पा असते ना तर त्यांनी धैर्याचं खरंच खूप कौतुक केलं असतं. हा, आणि त्यांच्या त्या पत्रकारितेच्या भाषेत असं पण म्हणले असते की धैर्यराव पत्रकाराची लेख आहे, तिला जरा सुद्धा त्रास झाला ना तर डायरेक्ट बातमी छापील. धैर्य पण ना कसले रोमॅन्टिक आहे. आजूबाजूला माणसंही याचं पण भान नाही त्यांना. स्वतःच्या बायको सोबत रोमॅन्स करण्यात कसली आली लाज. देव, काय चाललंय तुमचं? घरात एवढी सगळी माणसं आली आणि काय हो, तुम्हाला आता माझ्या मनातलं पण कळायला लागलंय का? आपली मन काय वेगळी येतोय. हो का? आणि बाहेर काय आगाऊपणा करत होता तुम्ही? हो हॅलो, आगाऊपणा काय त्यात? माझ्या स्वतःच्या हक्काच्या प्रेमाच्या लग्नाच्या बायकोकडे बघत होतो. असं? पण बाकीचे तुमच्याकडे बघत होते. किती लाजल्यासारखं झालं मला माहितीये. अच्छा, असं आहे वय. पण त्यात काय लाजायचं? लाजण्यासारखं तर मी आत्ता करणार आहे. धैर्य. तुम्ही जरा चहाकडे लक्ष द्या. मी बाहेर काय पाहिजे का बघून येते. सावी, सावी. सावी,
काय बायको, कुठं निघालीयस? नाही, मला असं वाटलं की कुणीतरी मला हाक मारली. लय ओळखीची हाक होती. कुणीतरी जवळचं माणूस दारात आहे असं वाटलं मला. अच्छा, असं आहे काय? नाही, मला वाटलं माझ्या प्रेमात इतकी हरवलीस की कुठं चाललीये तुझं तुलाच कळना झालं. धैर्य सर, रे ये दे इकडे दे. धैर्य, हे सगळं काय? कळलं? थांब की जरा. काय काय करून या लॉटरीच्या तिकिटाला इतका वेळ जपलंय मी. आता आज सगळं पाण्यात गेलं असतं. नाही, काही करून याला लवकरात लवकर इथून न्यायलाच पाहिजे. घ्या, अगदी पोटभर जेवा बरं. समजा तुमच्या आवडीचं केलं. बघितलं, केवढ्या लवकर लेकीला विसरली. आता काय सगळं जावयाच्या आवडीचं बनवलंय ना. लय लाडाचं आहे बाबा जावई. आता जावई एवढा चांगला मिळालाय म्हणल्यावर लाड होणारच की. आणि तुझे लाड पुरवायला मी आहे ना. हो का? मग माझा एक हट्ट आहे. पूर्वा, एक 100 हट्ट पुरवतो. तू बोल फक्त. नाही नाही, 100 नको. आता सध्या एकच हट्ट पुरवा. आज 2 ताटात नाही, एकाच ताटात जेव. नाही म्हणजे असं म्हणतात की एका ताटात जेवल्यानं प्रेम वाढतं. ओ माय माय, लईच गोड दिसायला लागले जोडप. एवढंच ना. डन. भाऊजी, नाही या नुसतं एकत्र जेवायचं नाही, तर एकमेकांना प्रेमानं घास सुद्धा भरवायचा. हा वहिनी विषय आहे का? भरवणार की. नाही, उखाणाही घ्यावा लागेल. त्यानंतरच तुमच्या लाडक्या बायकोला घास भरवायचा. मग जमल ना उखाणा घ्यायला? का नाही जमणार? जमल की. नशिबानं दिलीये संधी, नशिबानं दिलीये संधी, प्रेमानं दिलाय होकार. सावीचं नाव घेऊन करायचंय सुखाचा संसार.
बरं सावी, आता तू घे चल. चला मॅडम, आता तुमची बारी. जमल ना? सुखी होईल संसार, नवरा मिळालाय खास. भरवते धैर्यरावांना प्रेमाचा खास. जुळलंय नव्यानं नातं, कुटुंब जमलंय घरात. फक्त पप्पांची आठवण छळती आज मनात. लवकरच सगळं तुझ्या मनासारखं होईल. घे, उखाणा घ्यायचा आहे ना तुला? उखाणा घे सावी, घे उखाणा. पण तू उखाणा घेतेस म्हणजे धैर्य कायमचे तुझे झाले असं समजायचा मूर्खपणा करू नकोस सावी. कारण असं कधीच होणार नाही. धैर्य माझेच होते, माझेच आहेत आणि माझेच राहणार कायम. तुझी इच्छा कधीच पूर्ण होणार नाहीये सावी, कारण मी ती कधीच पूर्ण होऊ देणार नाहीये. कारण तुझा हा बाप हा माझा ताब्यात आहे आणि याचाच वापर करून मी माझ्या धैर्यांना कायमच परत मिळवणार. हिनं असं का थांबवलंय आपल्याला इथं? आले. माझ्या लाडक्या मुलाला, माझ्या लाडक्या सुनेला कोणाचीच नजर नको लागायला. झाली यांची नाटकं सुरू. काय तर काय, यांच्या नाटकापायी आपला जीव जायचा. नीता, आई खरंच किती बदलल्यात ना. हो ना ताई, ही सगळी सावीचीच कमाल आहे बघा. कारण तिच्या प्रेमामुळेच हे शक्य झाले. आजचा दिवस मात्र छान गेला नाही. दोन्ही कुटुंबांनी अगदी एकत्र छान वेळ घालवला. अरे, मी इथेच काय बोलत बसले? तुम्ही थकला असाल ना, जाऊन आराम करा. चला या. वहिनी रेडी? सावी, काय झालं? आत्ताच लग्न झालंय ना आपलं, मग तू अशी चालत जाणारच होय? धैर्य
काय बोलताय तुम्ही? जरा कळेल असं बोला की. धैर्य भाऊ, धैर्य भाऊ, काय करताय तुम्ही? सोडा बरं मला खाली. अहो, नीता बहिणी, अवंती बहिणी दोघी बघतायत आपल्याकडे. सोडा बरं. वहिनी, मी माझ्या हक्काच्या बायकोला असं उचलून घेतलंय, त्याचा तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? छे छे, प्रॉब्लेम कसला आहे? ते तुम्ही दोघं दिसता एकदम झक्कास. आई, अहो काय तुम्ही असं बघतात होय? हा भाऊजी, सॉरी हा. आम्ही जातो, आम्ही काय बघितलं नाही. तुमची मजा चालू दे, जातो. ती सावी खूप चालाक आहे. तिच्याशी मी कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न केला तरी सारखी संशयाने बघत असते माझ्याकडे. चला, मान खाली घालावी, निदान एवढी तरी लाज आहे तर. काम होणार आहे की नाही तुमच्याने? मॅडम, खरंच लय उडकलं. खरं तो पेशंट कुठं गायब झालाय काय कळणच झालंय. नाना, तुम्हाला माहितीये काम झालं नाही हे ऐकायची सवय नाहीये मला. काहीही करा, अगदी पाताळात जायची वेळ आली ना तरी चालेल, जा, पण त्या पेशंटची सगळी माहिती काढून आणा. तोंड वर करून काम झालं नाहीये हे असं म्हणायला तुम्हाला मी जेलमधनं बाहेर नाही काढलेलं. आलं लक्षात? त्यामुळे सगळी माहिती मिळवा, नाहीतर तुम्हाला पेशंट बनवायला मला जास्त वेळ नाही लागणार. निघा. वकील साहेब, प्रत्येक वेळी फोन केल्यावर बोला काय म्हणताय? तुम्हाला हक्क सोड पत्र पाठवलंय, त्याचं पुढे काय झालं तेवढं सांगा. काय झालं? नंतर बोलतो. हक्क सोड पत्राचं काय? आई, सही केलेले हे हक्क सोडपत्र आमच्याकडे आहेत हे विसरलीस की आम्हाला शब्द दिलेला विसरलीस? शब्द दिलाय ना? मग मी तो विसरत नसते. होय काय? तो शब्द लक्षात होता म्हणूनच तू त्या नायकांच्या घरात धैर्य आणि सावीच्या अॅनिव्हर्सरीला उड्या मारून नाचत होतीस. त्याचं काय? आई, तू आम्हाला जरा मंद समजतेस काय? भास्कर, मी तुम्हाला तसं समजलं असतं ना. आई, एक मिनिट ऐक. तू काय हे सगळं सांगत बसू नकोस. तुझ्या तोंडाला पानं पुसण्याची सवय आम्हाला काय माहित नाही हवी. एक गोष्ट लक्षात ठेवाय, आम्ही बी तुझीच पोर आहेत. नाही, जग गंडत असेल पण आम्ही गंडू असं जर तुला वाटत असेल का नाही तर तू चुकतेस. त्यामुळे हे सगळं बाकीचं सोड. त्या सावीचा विषय कसा कटअप करायचा तेवढं सांग, नाहीतर मग हक्क सोड पत्राचा वापर कसा करायचा ते आम्हाला चांगलंच माहिती आहे. लाजा वाटत नाही का तुम्हाला? आई आहे ना मी तुमची, आणि मला धमकावताय तुम्ही? हे असं वागायची वेळ तू आमच्यावर आहेस, त्यामुळे उगाचच का नाही इमोशनल ब्लॅकमेल करून कळलं? तुम्हाला कळत कसं नाहीये? त्या सावीचा जेवढा राग तुम्हाला आहे ना त्याच्यापेक्षा कैक पटीने मला राग आहे. पण आता ही वेळ भांडत बसायची नाहीये, तर एकत्र येऊन काम करायची. एकत्र येऊन काम करायची गरज आहे? आम्हाला तर काही सांगत नाहीस, स्वतः पण काही करत नाहीस. काही करत नाही, कळेल तुम्हाला लवकरच.
मला सवय नाही तुमच्यासारखी काम व्हायच्या आधीच बुंबाबुंब करायची आणि तोंडावर पडायची. निघा इकडनं. निघतो आम्ही, पण तुला घाबरून नाही. कसं आहे, कळेल तुला लवकरच. जर तुला कळायचं नसेल का नाही, दिलेला शब्द पाळ. धैर्य आहो, आता तरी सोडा खाली. स्वप्न चालून आले बघता बघता. स्वप्न चालून आले बघता बघता. माझे होऊन गेले हसता हसता. रंगरंगीत झाले दिसता दिसता. श्वास संगीत झाले जुळता जुळता. चांदण्यात भिजतो दिवसा आता. मी तुझ्यात दिसतो कामला. धैर्य आहो, काय आहे सगळं? आणि एवढं सजवायची काय गरज होती? सावी, पुन्हा एकदा आपल्या संसाराची गाठ जुळली. पुन्हा एकदा आपण नव्यानं आपल्या नात्याची सुरुवात करतोय. तुझ्यासोबत माझं पुढचं आयुष्य लई सजलं जाणार आहे. मग त्याची सुरुवात अशी सजावट करून करायला नको का? आणि हे जेवढं सुंदर दिसतंय ना, त्यापेक्षा जास्त सुंदर आपलं पुढचं आयुष्य असणार आहे. असंच एकमेकांचा हात हातात घेऊन आपल्याला पुढची वाट चालायची. आणि त्याचीच सुरुवात आयुष्यभर लक्षात राहीन अशी करणार आहे मी.